कधी कधी एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती आपल्याला पूर्णपणे बदलून टाकते. आपले आयुष्य एकतर पूर्णपणे बदलून जाते, नाहीतर पूर्णपणे उद्ध्वस्त होते. आर्यनच्या आयुष्यातही असेच काहीतरी घडत होते. एक साधी व्यक्ती येऊन त्याचे सगळे आयुष्य बदलून टाकतोय. त्या दिवसानंतर आर्यन रियाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. ती काम करायली की तिला तासनतास बघत बसायचा. रिया अजूनही तशीच होती. शांत, नम्र, हसतमुख, पण ती आता आर्यनपासून दूर राहायची. त्याच्याकडे काम जरी असेल तर ती रामूला पाठवायची. पण आर्यनमध्ये आता बदल दिसायला लागला होता. तो आता ऑफिसमध्ये कोणावरही रागवत नव्हता. तो सतत कधी जाऊन तिला बोलायचा नाही. तिची मेहनत पाहून तो खुश व्हायचा. तिच्या कामाची कौतुक तर फक्त कॅबिन मध्येच करायचं किंवा कोणी नसेल. आता ती कामामध्ये परफेक्ट झाली होती. आता कोणतेही प्रेझेंटेशन ती अगदी परफेक्ट करत होती. पहिल्यासारख्या चुका आता तिच्याकडून होत नव्हते. हे सगळं तिच्या जिद्दीमुळे झालं. आणि ते प्रेझेंटेशन आर्यनने पाहिले. त्याला खूप आवडले. त्याला जेवढे वाटले होते त्यापेक्षा दुप्पटपटीने चांगले होते. फोन करून त्याने रियाला बोलावले. मे आय कम इन सर? यस, कम इन. रिया आत आली. रिया, परफेक्ट. तू खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन तयार केले आहे. रिया स्माईल करून थँक्यू म्हणाली. बाहेर असणारे सगळे एम्प्लॉई गॉसिप करत होते. सर आता बदलले का? चक्क त्यांनी रिया मॅडमची तारीफ केली. दुसरा एम्प्लॉई म्हणाला, हे सगळे रिया मॅडममुळे झाले आहे. त्यांचा साधेपणा आणि निडरपणे उत्तर देण्यामुळे सर बदलत आहे. रिया आपल्या जागेवर येऊन बसली. आर्यन आपल्या कॅबिनमध्ये बसला होता. विचार करता करता त्याला त्याचा भूतकाळ आठवू लागला. फ्लॅशबॅक. आर्यन कॉलेजमध्ये असते वेळेस त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती. तिचे नाव अनु होते. ती दिसायलाही खूप सुंदर होती. आर्यन तिच्यावर खूप प्रेम करत होता. तो एका मध्यम कुटुंबातून होता. त्याचे बाबा एका कारखान्यामध्ये जॉब करत होते. आई हाऊसवाईफ होती. लहान एक भाऊ होता. 5वी मध्ये शिकत होता. आर्यन कॉलेजमध्ये गेला की त्याचे लक्ष फक्त अनुवर असायचे. अभ्यासात हुशार असून पण तो अभ्यास करत नव्हता. त्याचे मन कशातच लागायचे नाही. अनु जेवढी दिसायला चांगली होती तेवढीच स्वभावाने कपटी होती. तिने कधी आर्यनवर प्रेम केलेच नाही. ती फक्त टाइमपास करत होती. तिचे स्वप्नही खूप मोठे होते. तिला मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरायला, आलिशान बंगल्यामध्ये राहायला खूप आवडायचे. कामासाठी 4-5 नोकर. तिला लक्झरी लाईफ पाहिजे होती. एके दिवशी तिला एका श्रीमंत माणसाचे स्थळ आले आणि तिने लगेच लग्नाला होकार दिला. आर्यनला जेव्हा कळले, तो तिला भेटायला गेला.
तुझ्याकडे काय आहे? ना तुझ्याकडे राहायला घर आहे, ना प्रॉपर्टी. नुसतं प्रेमाने जगणं होत नाही. मला गरिबांचे जीवन जगायचे नाही. मला आलिशान जीवन जगायचे आहे. त्यामुळे आजपासून तुझं माझं काहीच नाही. मी तुझं तोंडही बघणार नाही. आर्यनला थोडे दुःख झाले, पण त्यापेक्षा जास्त राग आला आहे. त्याला वाटले आता पैसा असेल तर माणसे आपल्याकडे येतात. आर्यनने स्वतःला प्रॉमिस केले की एवढा पैसा कमवणार, सगळे माझ्यापुढे झुकतील. तेव्हापासून तो खूप अभ्यास करायला लागला. कॉलेज करून तो जॉब पण करत होता. त्याच्या डोळ्यामध्ये आता आग उतरली होती. ती आग तेव्हा शांत झाली जेव्हा त्याने स्वतःला सिद्ध केले. MBA लास्ट इयर मध्ये असल्यामुळे त्याला जॉब पण चांगली भेटली होती. आता तो हसणे बोलणे विसरून गेला होता. वरच्यावर तो खूप रागीट बनत चालला होता. त्याचे बाबा पण वारले. घरची सगळी जिम्मेदारी त्याच्यावर आली होती. जॉब करत करत स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायला सुरुवात करू लागला. एके दिवशी त्याला कळले की अमुचे लग्न होत आहे, पण त्याने काही रिॲक्ट केले नाही. त्याची एकच स्वप्न होते, असे काहीतरी करायचे, पूर्ण जग आपल्यासमोर विकावे. असेच 5 वर्षे गेली तर तो वर्ल्ड टॉप 10 मधील एक बिझनेसमॅन म्हणून ओळखला जातो. फ्लॅशबॅक हिंड. त्याच्या घरी फक्त त्याची आई आहे. त्याचा भाऊ सध्या लंडनला शिकायला आहे. तो ह्या विचाराच्या तंद्रीमध्ये होता तेव्हा दारावर टकटक झाली. तो भानावर आला. सर, ते सरदेसाई मीटिंगसाठी आले आहेत. राज म्हणाला, आजची मीटिंग कॅन्सल कर. मला आता दुसरी कामे आहेत. ओके म्हणून राज निघून गेला. प्रेम म्हणजे फक्त फसवणूकच असते. पण रियाचा चेहरा समोर आला की त्याला त्याच्या विचारावर संशय यायचा. त्या दिवशी ऑफिस टाइम संपला. सगळे एम्प्लॉई गेले होते. आर्यन आपल्या कॅबिनमध्ये आपल्याच विचारामध्ये हरवला होता. नंतर त्याचे लक्ष त्याच्या वॉचकडे गेले. 6 वाजले होते. तो घरी जाण्यासाठी कॅबिन बाहेर निघाला. त्याला समोर ती काम करत बसली होती. तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, तू अजून गेली नाहीस? रिया हसत म्हणाली, नाही सर, थोडेसे काम आहे. ते पूर्ण करूनच जाणार. आर्यन म्हणाला, ऑफिस टाइम संपला. 6 वाजले आहेत. ते उद्या येऊन कर. आता तू घरी जा. सर, मला कामे टाळायला आवडत नाही. मी आत्ताच पूर्ण करून जाईन. तुम्ही जा सर, मला अर्धा तास लागेल. मी नंतर जाईन. आर्यन चेअर घेऊन तिच्या बाजूला येऊन बसला. जोपर्यंत तुझं काम होत नाही मी इथेच थांबतो. प्रियाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आर्यनने पण स्माईल केली. तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारू का? प्रियाने हो मध्ये मान हलवली. तुला एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो? प्रिया स्माईल करत, जीवनाने खूप काही शिकवले आहे सर, म्हणून मी कशालाही घाबरत नाही.
मी अगोदर अशी नव्हते. नेहमी खुश राहायची. खेळणे, हसणे, बोलणे एवढेच माहीत होते. मला या जगातले छळ, कपट माहीत नव्हते. यापासून मी खूप दूर होते. हे माझ्यासाठी दुसरं जग आहे. मी ज्या पहिल्या जगात राहत होते ती रिया नाही आहे. पण जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की माणसाला पूर्णपणे बदलून टाकतात. म्हणून आता घाबरणे बंद केले. त्याला जाणवते परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. त्याला रिया आणि तो एकाच बोटीमध्ये असल्यासारखे वाटते. त्याच्याही जीवनामध्ये खूप काही धोंडे होते. पण त्याला एक गोष्ट कळली. रिया दिसायला जरी साधी असली तरी ती मनाने खूप स्ट्रॉंग होती. त्याला तिच्या भूतकाळाबद्दल विचारायचं होतं, पण ती कम्फर्टेबल नाही म्हणून तो काही म्हणाला नाही. अर्ध्या तासाने रियाचे काम संपले. ते दोघे घरी जाण्यासाठी निघाले. आर्यन म्हणाला, चल मी तुला सोडतो. दोघेही गाडीमध्ये येऊन बसले. गाडीमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. शांतता तोडत आर्यन म्हणाला, तुझ्या घरचा ऍड्रेस सांग. रियाने त्याला ऍड्रेस सांगितला. पुन्हा गाडीमध्ये शांतता पसरली. तितक्यात अपार्टमेंट आला. मग ती खाली उतरून थँक्यू म्हणाली आणि न बघताच आपल्या घराकडे. आर्यन रियाकडे बघतच राहिला. ती ज्या दिशेने गेली एकटक त्या दिशेने पाहू लागला. जोपर्यंत ती नजर आड झाली नाही तोपर्यंत तो गाडीमध्ये बसून पाहू लागला. नंतर तो गाडी घेऊन आपल्या घराकडे निघाला. त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागले. प्रिया माझ्यासोबत प्रिया माझ्यासोबत अशी का वागते? मी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते, पण ती तुटक तुटक वागते. मला तिच्या भूतकाळाविषयी जाणून घ्यायचं आहे. म्हणून त्याने आपला फोन काढला, कोणाला तरी फोन केला आणि काहीतरी बोलून पुन्हा कट केला. पाहूया पुढच्या भागामध्ये आर्यनला कळेल का रियाचा भूतकाळ आणि आर्यनच्या आयुष्यातील येण्याचे कारण. ती का असंच आली होती का तिच्या येण्याचे कारण दुसरे काही होते? पण एक दिवस आर्यनला एक सत्य कळतं. रिया त्याच्या आयुष्यात अचानक आलेली नाही. ती मुद्दाम त्याच्या जवळ आली होती आणि तिच्या मागे एक मोठं रहस्य आहे. पुढच्या भागात मोठा खुलासा होणार. कमेंट करा पार्ट 3 हवा असेल तर.